हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 21वा. आम्ही कोठे राहतो. आम्ही कोठे राहतो. तर चित्र देण्यात आलेलं आहे पहा. त्या चित्राला आपल्याला इथे काय करायचं आहे? पहिला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर येथे प्रत्येक प्राणी किंवा पक्षी किंवा माणसे कोठे कोठे राहतात हे ते आपल्याला सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर एकदम कोपऱ्यात आपण पाहूया चित्रात. तर इथं दोन असे लहान गोंडस मुलं आहेत. एक मुलगी आहे तर एक मुलगा आहे. तर हे जे मुलं आहेत ते काय आहेत? माणसं आहेत. तर हे जी दोन्ही मुलं आहेत त्यांच्या पाठीमागे एक सुंदर घर दाखवण्यात आलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला काय समजतं की माणसे जे असतात तर ते कुठे राहत असतात? घरात राहतात. तर माणसे कुठे राहतात? घरात राहतात. हे आपल्याला इथे कळून येते. पुढे रस्त्यावरून चालत गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे इथं गाय आणि गाईचं वासरू. तर गाय आणि वासरू कुठे राहतात? इथं लिहिण्यात आलेलं आहे पहा. तर कुठे राहतात? गोट्यात राहतात. म्हणजेच गाय आणि वासरू यांच्यावर जी छप्पर आहे, बांधलेलं जे छप्पर आहे, ती जागाच म्हणजे काय हो? गोठा. तर याच्यावरून काय समजून आलं? गाय, वासरे किंवा बैले हे सगळे कुठे राहतात? गोट्यात राहतात. त्यानंतर रस्त्यावरून आपण पुढे जात असताना आपल्याला काय दिसून येत आहे? कोंबड्या दिसून येत आहेत. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू दिसून येत आहेत. तर याच्यावरून काय समजून येते? कोंबडी कुठे राहते हो? तर इथं लिहिण्यात आलेलं आहे पहा. खुराड्यात राहतात. कोंबडी कुठे राहते? खुराड्यात राहते. म्हणजेच खुराड्यावर एक आपल्याला कोंबडी दिसून येत आहे आणि तिची पिल्ले खाली आपल्याला दिसून येत आहे. याच्यावरून आपल्याला येथे समजून येते की कोंबडी खुराड्यात राहतात. पुढे चालत जात असताना येथे आपल्याला पक्षी दिसून येत आहे. तर पक्षी कोठे राहतात? तर इथं लिहिण्यात आलेलं आहे पहा. तर पक्षी घरट्यात राहतात. तर इथं आपल्याला या चित्रात एका झाडावर पक्षी आणि त्याची पिल्ले इथे दिसून येत आहेत. तर पक्षी ही काय करते? झाडावर घरटे बांधते आणि तेथे आपल्या पिल्लांची रक्षा करते. तर अशा प्रकारे पक्षी येथे घरट्यात राहतात. तसेच पुढे आपण चालत गेल्यानंतर इथे आपल्याला काय दिसून येत आहे? घोडा आणि घोड्याचं पिल्लू दिसून येत आहे. काय दिसून येत आहे? घोडा आणि घोड्याचं पिल्लू दिसून येत आहे. तर येथे घोडा कुठे राहतो? तर घोडा येथे आपल्याला कुठे दाखवण्यात आलेला आहे? तबेल्यात दाखवण्यात आलेला आहे. कुठं? तबेल्यात. तर याच्यावरून आपल्याला समजून येतं की घोडा तबेल्यात राहतो. ही लाल रंगाची मोठी जागा आहे. त्यात घोडे आणि त्याची पिल्ले राहतात. तसेच आपण चालत 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 पुढे गेल्यानंतर इथे आपल्याला छोट्याशा अशा मुंग्या दिसून येत आहेत. काय दिसून येत आहेत? छोट्याशा अशा मुंग्या दिसून आहेत. तर मुंग्या कुठे राहतात? इथे सांगण्यात आलेलं आहे. तर मुंग्या वारुळात राहतात. तर आपल्याला चित्रात वाळूचा ढीग दिसून येत आहे. तर तो वाळूचा ढीग नसून काय आहे हो? वारूळ आहे. आणि वारूळ हे मुंग्यांचे घर आहे. तसंच आपण पुढे 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 चालत गेल्यानंतर आपल्याला एक डबके दिसून येणार आहे. तर त्या डबक्यांमध्ये आपल्याला छोटी छोटी अशी मासे दिसून येणार आहेत. तर हे मासे कुठे राहतात? पाण्याच्या डबक्यात किंवा तळ्यात राहतात. तर चित्रात एक डबके दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यात आपल्याला मासे पोहत असताना दिसून येत आहेत. तर मासे नेहमी पाण्यात राहतात किंवा डबक्यात राहतात. तर अशा प्रकारे हे दोन्ही मुलं, गोंडस अशी मुलं चालत चालत प्रत्येक प्राण्यांची, पक्ष्यांची घरे पाहत 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 ते कोठे येऊन पोचलेले आहेत? शाळेत येऊन पोचलेले आहेत. तर चित्राच्या खाली आपल्याला इथे शाळा दाखवण्यात आलेली आहे. तर ही दोन मुलं हे सगळं पाहत पाहत कुठे निघालेली आहेत? शाळेला निघालेली आहेत. आणि ही मुलं शाळेत काय करायला जातात? शिकायला जातात. तर अशा प्रकारे या चित्राचे इथे आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. तर या धड्याचा अर्थ आपण इथे असे सांगू शकतो की माणसे घरात राहतात, गाय गोट्यात, तर कोंबड्या खुराड्यात आणि पक्षी घरट्यात, घोडे तबेल्यात आणि मुंग्या वारुळात आणि मासे डबक्यात राहतात. तर मुले शाळेत शिकायला जातात. तर अशा प्रकारे या चित्राचं स्पष्टीकरण येथे आपण देऊ शकतो. तर सूचना देण्यात आलेली आहे पहा. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगायचं आहे. चित्रातील प्राणी, पक्षी कोठे राहतात
त्यांच्या निवाऱ्यांची ओळख करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 21वा आम्ही कोठे राहतो हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.